आज इथं एकत्र येण्याचं कारण या राऊरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीनं अधिकृत उमेदवारी मला जाहीर केलेली आहे। त्या उमेदवारीच्या संदर्भात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे 9 तारखेला म्हणजे परवा दिवशी या आत्ममालिक हॉटेलला कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यकर्ता मेळावा घेण्याकरता येत आहेत। तर सर्व कार्यकर्त्यांनी श्रद्धेय बाळासाहेबांचे विचार व नियोजन आखण्याकरता सर्व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे। तुम्ही आता निवडणूक लढवत आहात, तर तुम्ही नेमकं कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्यासाठी समोर येतात? आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाली। त्यातली त्यात राऊरी तालुक्याच्या उशाला 2 धरणं असताना मुळा आणि भंडारदरा, तरीही पश्चिम भागात पाणी पोहोचलेलं नाही। येथील शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, येथील बेरोजगारीचा प्रश्न आहे, येथील गोरगरीब SC ST मराठा मुस्लिम ह्या सर्व जातींचे प्रश्न आहेत। येथे या तालुक्यामध्ये पूर्वीचा हा तालुका शांतताप्रिय तालुका असतानाही या तालुक्यामध्ये राजकीय हेतूनं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। तर तेही शांत करण्याकरता वंचित बहुजन आघाडीनं पाठीमागं प्रयत्न केलेले आहेत। यापुढेही आमदार म्हणून विधानसभेमध्ये आपण हे प्रश्न मांडू। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या तालुक्यामध्ये 15 ते 20 लाख टन ऊस उत्पादित होत होता, आज ते क्षेत्र घटलेलं आहे। राऊरी कारखाना बंद पडलेला आहे। शहराचे प्रश्न आहेत, मार्केट कमिटीचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर हे आमचे SC ST OBC हे जे गावठाणामध्ये लोक राहतात, तर त्या गावठाणांचे प्रश्न आहे, त्यांच्या नावावर जमिनी नाहीत। शासकीय गायरान जमिनी असेल, वन जमिनी असतील, हे मोठमोठे प्रश्न आम्ही घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आणि त्यातली त्यात हे जे तालुक्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर आम्ही छत्रपतींचं हिंदुत्व घेऊन या तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत। आणि आमचं जे हिंदुत्व आहे, ते ह्या हिंदुत्वात शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नसून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं हिंदुत्व आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत। महात्मा फुलेंचे विचार घेऊन आम्ही जनतेत जाणार आहोत। आणि ह्या सर्वांचे प्रश्न मांडण्याकरता सर्वांनी मला विधानसभेमध्ये पाठवावं ही विनंती करतो। राऊरी नगर पाथर्डी मतदारसंघाची होऊ घातलेली पोटनिवडणूक आणि त्या अनुषंगाने या मतदारसंघामधील जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी आमचे मित्र संतोष भाऊ चोळके यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। वास्तविक पाहता या मतदारसंघामध्ये अतिशय शांततेच्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत हा मतदारसंघ होता, परंतु गेले काही महिन्यांपासून या राऊरी मतदारसंघातील सामाजिक वातावरणामध्ये जी काही कलुषितता आलेली आहे, ती कलुषितता या आमच्या उमेदवाराच्या मार्फत कदापि भविष्यामध्ये येणार नाही, अशी ग्वाही मी या मतदारसंघाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी देतो। आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी संतोष भाऊ चोळके यांना सर्वसामान्य मतदारांनी भरभरून प्रतिसाद देऊन त्यांना निवडून आणावं, अशी विनंती मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतो। धन्यवाद। राऊरी पाथर्डी आणि अहमदनगर मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 तारखेला होत आहे। यामध्ये इतर पक्षांनी भावनिक मुद्दा केलेला आहे, परंतु निवडणुकीमध्ये भावनिक मुद्दा चालत नसतो, विकासाचा मुद्दा समोर पाहिजे। म्हणून वंचित बहुजन आघाडी याही पूर्वी कायम विकासाचे मुद्दे घेऊन लढलेले आहे, रस्त्यावर उतरलेले आहे। आणि आत्ताही संतोष भाऊ चोळके हे जर विधानसभेत गेले तर आम्ही फक्त या तालुक्याचा विकासाचाच प्रश्न मांडणार आहोत, एवढी मी आपणास ग्वाही देतो। आणि 9 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं अशी आपणास विनंती करतो। आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष चोळके, नगरसेवक देवळाली प्रवरा यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी श्रेय बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेली आहे। आणि त्या निमित्ताने ते येत्या 9 तारखेला या राऊरी शहरामध्ये येत आहेत।
काही कार्यकर्त्यांसोबत मीटिंग आणि बैठक आहे आणि त्या ठिकाणाहून आम्ही साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी राहुरी तालुक्याचा उमेदवार विजयी करणार या संदर्भात साहेब येणार आहेत. त्यामुळं सर्व मी नगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व राहुरी तालुक्यातील सर्वच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व साहेबांवर प्रेम करणारे सर्वच भीमसैनिकांनी, शिवसैनिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं या ठिकाणी राहुरी तालुका अध्यक्ष या नात्याने मी या तालुक्याला, जिल्ह्याला आव्हान करतो की येत्या 9 तारखेला सरदेय बाळासाहेब आंबेडकर राहुरी या ठिकाणी आत्मा मलिक या हॉटेलमध्ये सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी सर्वांनी त्या मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित राहावं व उद्या 23 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावं. कारण की याचं कारण असं की येत्या 23 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये फक्त आमच्या निदर्शनात येत आहे तालुक्यामध्ये की ही लढत फक्त दुरंगी होणार आहे. एक तर वंचित बहुजन आघाडी आणि समोरचा जो पक्ष आहे प्रस्थापित भाजप या दोन्ही उमेदवारामध्ये मी ही सरळ लढत पाहत आहेत. आम्ही सर्वजण नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे. त्याकरता वंचित बहुजन आघाडीला सेक्युलर मतदारांनी जास्तीत जास्त कौल द्यावा आणि आज जे तालुक्यामध्ये जो जातीवाद पसरवला जात आहे आणि जी बहुजनाच्या पोरांची मस्तकं फिरवल्या जात आहेत त्याच्यासाठी सर्व विचारवंतांनी आपापल्या कुटुंबाला व वेगवेगळ्या समाजातील कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सावध करून ही निवडणूक सर्वांनी, सामान्य नागरिकांनी, सामान्य मतदारांनी हातात घ्यावी आणि सेक्युलर मतदान म्हणून, शाहू फुले आंबेडकर विचार म्हणून, छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून ही निवडणूक सेक्युलर मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि ह्या जातीवाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करावं असं मी जाहीर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर आवाहन करतो.